श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 1 समास 2. गणेश स्तवन. या समासात समर्थांनी गणेशाचं सर्वांना आवडत्या अशा सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे. त्याचं तात्विक स्वरूप वर्णन करून गणपती म्हणजे काय हे समजावून दिलंय. 14 विद्यांचा हा स्वामी आहे. गणपती इच्छा पूर्ण करणारा आहे. सर्व संसारी माणसे कलियुगामध्ये गणपतीला सादर वंदन करतात, अर्चन करतात, सुख सौख्य आयुर आरोग्य मागतात. समर्थ काय म्हणतात पाहू. गणपती मोठा समर्थ आहे असं ते म्हणतात. तो सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे म्हणून समर्थ अत्यादराने गणेशाची स्तुती करतात. कशी करतात. ऐसा गणेश मंगळ मूर्ती तो म्या स्तविला यथामती वांछा धरून चित्ती परमार्थाची. मनामध्ये परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या मंगल मूर्तीची स्तुती करतो. या समर्थांच्या वचनातून बुद्धी देवतेला कसं भजावं हे निश्चित कळतं. अध्यात्म आणि प्रयत्नांची सांगड घालणारे समर्थ खरोखरच एकमेवाद्वितीय आहेत. अध्यात्म ज्ञान जीवनात उतरल्याखेरीज जीवनाला व्यापकता येत नाही आणि हा त्यांचा सिद्धांत प्रयत्नांची शिकवण देताना ईश्वरी सामर्थ्याला कधीच कमी लेखत नाही. प्रपंचातच काय पण परमार्थातही प्रयत्नही करावेच लागतात आणि प्रयत्न करणाऱ्याला ईश्वर सहाय्य करतोच. आजची स्टार नोट. गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव. अर्थ समजण्याची पात्रता वास करते ते गणपतीचं अधिष्ठान आणि ती माणसाला ज्ञानाकडे खेचते. श्रीराम समर्थ श्रीराम.